आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। उदगीर शहरातील बोधननगर येथील चिमुकल्यांचा मृत्यू प्रकरणी संस्था अध्यक्ष यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, तसेच या शाळेतील मान्यता त्वरित रद्द करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी माननीय उपचार अधिकारी प्रकल्प अधिकारी किनवट यांना देऊन दिनांक 16 सप्टेंबर 2024 पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मात्र आजपर्यंत कसल्याचा प्रकार कारवाई या संस्थेवर संस्थाचालकावर झाली नसल्याने 8 महिन्यापासून 2 मुलींचा मृत्यू शाळेमध्ये झाला आहे। शिक्षणाचे माहेरघर मृत्यूचा आखाडा बंद आहे। गोरगरीब आई वडिलांचा गैरफायदा घेऊन त्यांचा मजबुरीचा फायदा घेऊन असे अनेक प्रकारे पूर्वी देखील दाबले गेले आहेत। माहोरे नामक चिमुकल्यांचा मर्गोत्तर न्याय मिळाला पाहिजे, यासाठी बहुजन विकास अभियानाचे विविध आंदोलन करणार आहेत। तसेच निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना लातूर येथे जाऊन बहुजन विकास अभियान प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार, मानसिक पवार, संजय राठोड, लक्ष्मण आडे, अमोल सूर्यवंशी, राजकुमार गथाडे इत्यादींनी शिष्टमंडळाने निवेदन दिले आहेत। जर तात्काळ कारवाई झाली नसल्याने उदगीर बरोबर लातूर येथे व शेवटी नाशिक येथे आंदोलन करण्याचा येणार असल्याची जाहिरात करण्यात आले। काय झालं तर मावशी? की मारून नाही बाबू झोपले नाही काय पता नाही आम्हाला म्हणजे अन्ना म्हणजे हे आहे म्हणजे काय ना मला तिला आली लय म्हणजे हे आहे म्हणजे सिरियस अगोदर काही वांचूक करून घेऊन आलो का आता इथं आलो तर काही नाही। अगोदर काही सांगाय नाही का तुम्हाला? सांगलं नाही बाबा आम्हाला आज आधीच आणून सोडलं लेकराला लेकरू बिमार आहे वगैरे काही म्हणत नाही का? आज आधीच आणून सोडली होती बापाने बाप या नेमकाच का घरी टेकला होता घरी। कोणतं गाव? साळ्यापासून नारवाडी आहे, साळ्याजवळ कळंबीच्या आली। मुलीचं नाव काय? मुलीचं नाव अंकिता। पूर्ण नाव सांगा। अंकिता नागराव माहोरे। माझं नाव गजानन उत्तम बर्गे, मी राहणार माळेगाव तालुका कळंबरी। मी मुलीचा मामा आहे। माझ्या या शाळेच्या दुर्लक्षामुळे माझ्या मुलीचा भाषेचा जीव गेला आहे आणि निष्काळजीपणामुळे। काय मागणी आता तुमची? काय आता जे होईल ते नियमाप्रमाणे केस आपली कंप्लेंट वगैरे देऊन शाळेवर कारवाई शाळेवर कारवाई करण्यात येईल। नेमकं तुम्हाला काय म्हणून फोन आला तर शाळेतून? तुमचं नाव सांगा। ॲडमिट आहे ॲडमिट आहे म्हणून किती वाजता? 8 वाजता तुझं डेथ होते म्हणते। 8 वाजता इथं डेट होती म्हणतात ते आम्हाला 8 वाजता ॲडमिट आहे म्हणून फोन आलता। त्या लेकराचं नाव काय? अंकिता नागोराव माहोरे। ती इथं दुसरीमध्ये किती गाव? दुसरीला। आमचं गाव नरवाडी तालुका कळंबरी जिल्हा हिंगोली। तुम्हाला काही याच्या अगोदर कल्पना दिली नव्हती काही बिमार आहे? कल्पना नाही दिली। आता काय चुकी त्या शाळेची म्हणावं लागेल का तुमची म्हणावं लागेल? चुकी तर शाळेचीच दाखवावं लागेल, कारण पूर्ण कल्पना तरी द्या पाहिजे होती बाबा पेशंटला थोडं सिरियस आहे अगोदर काहीतरी त्याच्या त्यांनी अगोदर पूर्व काहीच कल्पना नाही दिली। तुमचं नाव? माझं नाव गजानन उत्तम बर्गे। तुम्ही कोणा मुलीचे मामा? बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार। आज या ठिकाणी आम्ही जय हिंद पब्लिक स्कूलमध्ये आलो आहोत। आमची मागणी आहे 4 सप्टेंबर रोजी कळमनुर येथील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुर येथील जे मुलीचा मृत्यू या ठिकाणी झाले, अंकिता नागोराव माटुरे ह्या मुलीचा या ठिकाणी मृत्यू झालाय। 8 महिन्यापूर्वी या ठिकाणी शाळेतील विद्यार्थिनी अशाच प्रकारे गळफास घेऊन आत्महत्या केली होती। तो प्रकरण देखील ताजा आहे। हे विद्यालय आहे का कत्तलखाना आहे आम्हाला समजत नाही। विद्यार्थ्यांच्या नावावर तुम्ही करोड रुपये कमवता, त्यांच्या नावावर तुम्ही पैसे जमा करता आणि शिक्षणाचं माहेरघर असताना या ठिकाणी तुम्ही कत्तलखाना बनवत असेल तर बहुजन विकास अभियानाचा खबर राहणार नाही। बहुजन विकास अभियान येत्या 16 तारखेला शाळेसमोर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड असे आंदोलन करून ह्या शाळेच्या संस्थेला तात्काळ अटक करा, इथल्या वसतिगृहाला अटक करा आणि शाळेची मान्यता तात्काळ रद्द करून ही शाळा शासनाने ताब्यात घ्यावे ही मागणी बहुजन विकास आघाडीची राहणार। कारण गोरगरिबाचे विद्यार्थी शिक्षण घ्यायचं का नाही हा प्रश्न या ठिकाणी पडलाय।
आज तुम्ही विद्यार्थी 8 महिन्यामध्ये 2 विद्यार्थी या ठिकाणी मरतात. संस्था काय करते, प्रशासन काय करतं? ज्याप्रमाणे काही गुंडे याप्रमाणे लावत त्याप्रमाणे गटावर गुंडे लावले जातात. कुणाला म्हणजे प्रयास नाही. एवढं स्ट्रिक्ट तुमचं वातावरण असताना विद्यार्थी मरतात कसे? हे काय चालू प्रकार आहे? म्हणून बहुजन विकास अभियान या शाळेची मान्यता रद्द होईपर्यंत, संस्थाचालक तात्काळ अटक होईपर्यंत, काल रात्रीचा गुन्हा दाखल झालाय, मागचं प्रकरण मिटवलंय, अधिकाऱ्यांना हातात जर मिटवलंय, आता हे प्रकरण मिटवलं काम आहे. शाळेमध्ये असा या पवित्र शिक्षणाच्या मंदिरामध्ये असे प्रकार वारंवार करून विद्यार्थ्यांची हत्या या ठिकाणी होऊ नये यासाठी बहुजन विकास अभियान सातत्याने आंदोलन करत राहणार आहे. सांगतो जय हिंद. आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने गेल्या 6 तारखेला मान्य उपजिल्हाधिकारी साहेब उदगीर आणि जय हिंद स्कूलचे प्राचार्य यांना निवेदन दिलं होतं की शाळेमध्ये माहुरे नावाच्या लहानशा चिमुकल्या 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. जय हिंद पब्लिक स्कूल ही मृत्यूचा मार्ग बनलाय. कारण 8 महिन्यापूर्वी त्याच ठिकाणी एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नंतर 8 महिन्यानंतर लगेच 1 वर्षाच्या मध्ये 2 मुलींनी या ठिकाणी दगावल्या आहेत. म्हणजे मागणी आहे, शाळेमध्ये कडकोड बंदोबस्त असताना, शाळेमध्ये बाहेर लोकांची सिक्युरिटी असताना, त्यांना जर मराठी येत नाही, हिंदी येत नाही, अशा लोकांची सिक्युरिटी असताना हे विद्यार्थी कसे मरतात? शाळेच्या नावाने लाखो रुपये येतात, शाळेच्या नावाने करोड रुपये येतात, मात्र हे विद्यार्थी मरण्याचं कारण काय हे समजत नाही. आणि म्हणून माझ्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना विनंती आहे, नाशिकच्या अधिकाऱ्यांची विनंती आहे, या प्रकरणी तात्काळ तुम्ही सखोल चौकशी करा आणि या शाळेची पण मान्यता रद्द करा. कारण जय हिंद पब्लिक स्कूल शाळेचा मान्यता रद्द केल्याशिवाय चालणार नाही. ही शाळा फक्त कत्तलखाना बनली आहे, विद्यार्थ्यांकडे शाळेकडे नाही. मुलांची मागणी आहे शाळेची मान्यता रद्द करा आणि त्या अध्यक्षावर आणि अधीक्षकावर काल परवा गुन्हा दाखल झालेला आहे. जी मुलगी मावडी मुलगी मारली त्यांचा गुन्हा दाखल झालेला आहे. तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी. आजपर्यंत फरार कोणी नाही म्हणत, कसे काय सापडत नाहीत? त्यांचे काय पैसा म्हणून गोरगरिबाच्या कसं काही मूल्य समाजासमोर नाही का? त्याचा पैसा समोर काही झुकतंय का? याचा सवाल आहे. येत्या 16 तारखेला आम्ही उदगीरमध्ये प्रचंड असे आंदोलन करणार आहोत. असे 7 तारखेला आम्ही पूर्वीच कळलं आहे. म्हणून 16 तारखेला बहुजन विकास अभियानच्या वतीने प्रचंड असे आंदोलन करून जोपर्यंत त्याची शाळेची मान्यता रद्द होणार नाही, जय हिंद पब्लिक स्कूलच्या अध्यक्षाला आणि त्या अधीक्षकाला जोपर्यंत अटक केली जाणार नाही, तोपर्यंत बहुजन विकास अभियान विविध आंदोलन उदगीरसह, लातूरसह, नाशिकला देखील बहुजन विकास अभियानच्या वतीने आंदोलन करून इथल्या मुलाला मिळाल्यानंतर तर न्याय द्या ही मागणी आम्ही सातत्याने करणार आहोत. जय हिंद.